नमस्कार मित्रांनो, तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे स्टार्टअप इंडिया। तुम्हाला नक्की हा प्रश्न पडला असेल, स्टार्टअप इंडिया म्हणजे काय? स्टार्टअप इंडिया ही एक अशी योजना आहे जी लहान जे उद्योजक आहेत त्यांच्या स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी, आर्थिक मदत देण्यासाठी भारत सरकारचा हा एक प्रमुख उपक्रम आहे, ज्याचा उद्देश स्टार्टअप संस्कृतीला प्रेरित करणे आणि भारतातील नवकल्पना आणि उद्योजकतेसाठी एक मजबूत आणि सर्वसमावेशक परिसंस्था तयार करणे आहे। याचा जन्म हा 16 जानेवारी 2016 रोजी हा उपक्रम भारत सरकारने सुरू केला। सुरू झाल्यापासून हा उपक्रम स्टार्टअप इंडियाने उद्योजकांना पाठिंबा देण्याच्या उद्देशाने अनेक कार्यक्रम राबवले आहेत आणि भारतातील नोकरी शोधणाऱ्याऐवजी रोजगार निर्माण करणाऱ्यांच्या देशात बदललेला आहे। तुम्ही आज एक बरेच उदाहरण घेऊ शकता, जसे की झेप्टो आहे, झोमॅटो आहे, असे बरेच स्टार्टअप आहेत ते आज चालू झालेले आहेत आणि युनिकॉर्न स्टार्टअप देखील आपल्या देशात आहेत। याच्या मागचं हे उद्दिष्ट होतं की आपला देश हा नोकरी शोधणाऱ्याऐवजी रोजगार देणारा झाला पाहिजे आहे, म्हणून भारत सरकारने 16 जानेवारी 2016 रोजी हा उपक्रम, हा योजना चालू केली। स्टार्टअप इंडिया हा एक पोर्टल आहे, तो गुगलला तुम्ही जाऊ शकता, त्याच्यावरती सर्च करू शकता। तुम्हाला स्टार्टअप इंडिया सर्च केलं तर स्टार्टअप इंडियाचा पोर्टल दिसेल। हा स्टार्टअप इंडिया पोर्टल म्हणून ओळखलं जाणारे हे संकेतस्थळ स्टार्टअप आणि उद्योजकासाठी एक ऑनलाईन व्यासपीठ आहे। हे भारतातील स्टार्टअप इकोसिस्टम मधला सर्वात मोठा नेटवर्क पैकी एक आहे, जो हजारो प्रमुख भाग्यधारक जसे की स्टार्टअप, गुंतवणूकदार यांना एकाच प्लॅटफॉर्मवर जोडतो आणि त्यांना एकमेकांना शोधण्याची आणि सहयोग करण्याची परवानगी देतो। तुम्ही यामधून फंडिंग घेऊ शकता, याच्यासाठी हे महत्त्वाचं आहे। एखाद्या स्टार्टअप साठी काय महत्त्वाचं असेल तर ते फंडिंग आहे। याच्या वेबसाईट थ्रू तुम्ही ही फंडिंग मिळवू शकता। भारत सरकारने या उपक्रमाद्वारे, या कार्यक्रमाद्वारे स्टार्टअप साठी अनुकूल परिस्थितीपैकी तंत्र तयार करण्याचा प्रयत्न केला आहे। विविध फायदे आणि समर्थन यंत्रणांचा समावेश आहे। मुख्य घटक म्हणजे आर्थिक समर्थन। सरकारच्या योजनेच्या माध्यमातून वित्त पुरवठ्याची प्रवेश, ज्यात स्टार्टअपसाठी फंड, फंड्स आणि गुंतवणूकदारासाठी प्रोत्साहन समाविष्ट आहेत। साधारण नियमावली, व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा चालवण्यासाठी नियमाची सोपी करणे, ज्यात सोप्या अनुपालन आणि कर लाभाचा समावेश आहे। इन्क्युबेशन आणि एक्सेलरेशन, नवकल्पनांना आणि मेंटरशिपला प्रोत्साहन देण्यासाठी इन्क्युबेटर्स आणि एक्सेलरेटरसाठी समर्थन। जाळे निर्माण करण्याची संधी, स्टार्टअप्स, गुंतवणूकदार आणि मेंटर्स यांच्यातील संबंधांना सुलभ करणे आणि विविध प्लॅटफॉर्म्स आणि कार्यक्रमाच्या माध्यमातून कौशल्य विकास, उद्योजक आणि त्याच्या टीमच्या कौशल्यांना वाढवण्यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे। एकूणच काय तर स्टार्टअप इंडिया हा रोजगार निर्मिती वाढवणे, नवकल्पनांना वाढवणे आणि भारतातील स्टार्टअपसाठी जागतिक केंद्र म्हणून स्थान मिळवण्याचा प्रयत्न करत आहे आणि लहान उद्योजकांना आज मोठं करण्याचं याचं ध्येय आहे। स्टार्टअप इंडियाची काही वैशिष्ट्ये आहेत, त्यामध्ये पायाभूत सुविधा। या उपक्रमामध्ये उष्मयन सुधारित पायाभूत केंद्रासारख्या सुधारित पायाभूत सुविधांचा समावेश आहे। IPR सुविधा, या उपक्रमात सुलभ पेटेंट दाखल करणे समाविष्ट आहे। उपक्रमामध्ये कर लाभ, सुलभ अनुपालन आणि जलद निर्गमन यंत्रणा समाविष्ट आहेत। निधी समर्थन, या उपक्रमामध्ये SIDBI द्वारे व्यवस्थित केलेले 10,000 कोटी निधीच्या रूपात आर्थिक उत्तेजनाचा समावेश आहे। स्टार्टअप इंडिया पोर्टल, यामध्ये काय उपक्रमामध्ये उद्योजकांसाठी संसाधने आणि नेटवर्किंग डाटाबेस उपलब्ध करून देणारी वेबसाईट समाविष्ट आहे। टोल फ्री हेल्पलाईन नंबरही देखील आहे। त्यांच्या उपक्रमामध्ये स्टार्टअपसाठी टोल फ्री हेल्पलाईन आणि दूत ईमेल क्वेरी रिझोल्युशनचा समावेश केलेला आहे। तर हे झालं स्टार्टअप इंडियाचं काय ध्येय होतं, उद्दिष्ट होतं। जर तुम्हाला यामध्ये एखादा स्टार्टअप आहे तुमचा आणि त्यामध्ये रजिस्टर करून तुम्हाला त्याद्वारे फंडिंग ही घ्यायची असेल तर तुम्हाला सुरुवातीला तुम्ही बघू शकता, इथं मी स्टार्टअप इंडिया या पोर्टलवरती सध्या आलेलो आहे। तुम्ही सरळ जाऊन गुगलवरती startupindia.government.com किंवा स्टार्टअप इंडिया टाकलं तरी तुम्हाला येईल। यामध्ये द न्यूली लॉन्च्ड भारत स्टार्टअप नॉलेज ऍक्सेस रजिस्टर इज न्यू रजिस्ट्रेशन प्रोसेस दॅट मे भास्कर आय नो मोर आय नो। त्यानंतर तुम्ही यांच्या वेबसाईटवर भारत सरकार गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्या स्टार्टअप इंडिया या पोर्टलवरती तुम्ही आलेला आहे। यामध्ये तुम्हाला दिसून येईल भारत सरकार गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, त्यांचा टोल फ्री नंबरही देखील इथं आहे 1800। त्यांचं टायमिंग देखील इथं पडलेलं आहे, 10 ते 5:30 मध्ये तुम्ही कॉल कधीही करू शकता। इथं जर अबाउट मध्ये गेला तर त्यांच्याबद्दल तुम्हाला सर्व दिसेल। स्टार्टअप इंडिया काय आहे, त्याचं पोर्टल, या वेबसाईटचा नक्की हेतू काय आहे, यासारख्या गोष्टी। परत तुम्हाला जर एक स्टार्टअप साठी फंडिंग हवे असेल तर तुम्ही फर्स्ट इथं लॉग इन करायला लागेल। तुम्हाला लॉग इन केल्यानंतर स्टार्टअप लॉग इन करा, त्यामध्ये बेसिक डिटेल गोष्टी भराव्या लागतील, जसे की आधार कार्ड नंबर, ईमेल, फोन नंबर। ते रजिस्ट्रेशन झालं त्यानंतर तुमचं जर लॉग इन कंप्लीट झालं तर तुम्हाला एक ऑप्शन येईल DPIIT रिकग्नायझेशन। यामध्ये तुम्ही गेला, ते बटनवर क्लिक करा आणि त्या लिंकवरती जावा। त्यावरती असलेला एक फॉर्म तुम्हाला भरावे लागेल, त्यामध्ये बेसिक डिटेल आहे, जसे की तुमच्या कंपनीबद्दल बेसिक डिटेल, तुमचे प्रोडक्ट काय आहे, तुमचे लॉंग टर्म गोल काय आहे, तुमचा प्रोडक्ट कशा प्रकारे लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो, यासारख्या गोष्टी तुम्हाला टाईप करायला लागतील। बरोबर तुम्हाला काही अटॅचमेंट देखील ऍड करायला लागतील, जसे COA, लेटर ऑफ ऑथरायझेशन। नंतर शेवटचा एक ऑप्शन येतो, तुम्हाला सबमिट, एकदा व्हेरीफाय करा तुम्ही केलेल्या गोष्टी, नंतर ते अकाउंट नंतर सबमिट करून टाका। ते 5 ते 6 दिवसामध्ये तुमचं रजिस्ट्रेशन होऊन जाईल या वेबसाईट थ्रू। यामध्ये तुम्हाला इथं DPTIIT रिकग्नायझेशन स्टार्टअप, आतापर्यंत इंडियात आपल्या
148,619 एवढे स्टार्टअपने रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि त्याबद्दल युजर्स पोर्टल यामध्ये त्याचबरोबर 745670 यामध्ये युजर्स या पोर्टलवरती आहेत. नंतर तुम्ही इथंही देखील तो ऑप्शन डायरेक्ट लॉग इन केल्यानंतर या ऑप्शन थ्रू DPIIT रिकग्नायझेशनमध्ये फॉर्म भरू शकता. यामध्ये एक बेसिक सोशल मीडिया जसे की स्टार्टअप टूल किट्स, फंडिंग यासारख्या गोष्टी इथे दिलेल्या आहेत. त्याबद्दल एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही ज्या वेळेला आपला स्टार्टअप आहे तुमचा, जर तुम्ही स्टार्टअप इंडियावर रजिस्ट्रेशन करत असाल तर त्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही इलिजिबल आहे का त्या गोष्टीबद्दल. इथं तुम्ही चेक करू शकता तुमची इलिजिबिलिटी, कंपनीची एज किती पाहिजे आहे. इथं लिहिले नॉट एक्सिडिंग 10 years फ्रॉम डेट ऑफ इन्कर्प्शन. कंपनीची एज 10 वर्षाच्या आतमध्ये पाहिजे आहे. पण कंपनीचा टाईप कोणता पाहिजे आहे, प्रायव्हेट लिमिटेड पाहिजे, रजिस्ट्रेशन पार्टनरशिप, लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप, यामध्ये कंपनीचा तुमचा टाईप असला पाहिजे. त्याचबरोबर ॲन्युअल टर्नओव्हर देखील महत्त्वाचा आहे. तुमचा ॲन्युअल टर्नओव्हर किती आहे, 100 करोडच्या आतमध्ये तुमचा फायनान्शियल पर इयरचा हा टर्नओव्हर पाहिजे, त्याच्यावरती नको. याबद्दल हे 2 खाली ऑप्शन आहेत, ओरिजिनल एंटिटी, इनोव्हेटिव्ह, स्केलेबल. तर तुम्हाला सर्व SID, BI फंड्स, स्टार्टअप फंड, स्टील डेट, तर तुम्हाला सर्व माहिती दिसेल. टॅक्स इम्प्लिमेंटेशन ऑफ गव्हर्नमेंटच्या स्कीम आहेत कोणकोणत्या इथं पण दिसेल. सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टार्टअप इंडिया रेग्युलेटरी सपोर्ट, वुमन इंटर्नशिप, मार्केट ॲक्सेस आहे तुमच्याकडे, इथे घेऊ शकता तुम्ही. परत इथं वेगवेगळे अवॉर्ड्स आहेत, यात्रा आहेत, फंडिंग्स आहे, नेरा युवा भारत, स्टार्टअप वीक आहे. यामध्ये तुम्ही ऑनलाईन शिकू शकता, ऑनलाईन लर्निंग करू शकता. तर नेटवर्क आहे. वाय रजिस्ट्रेशन करायचं आपण, रजिस्ट्रेशन प्रोसेस काय इथंही देखील दाखवलेलं आहे. ऑब्जेक्टिव्ह काय, त्याचे बेनिफिट्स, बरंच काही तुम्हाला या वेबसाईटवरती भेटेल. मेक इन इंडिया, अशा तऱ्हेने तुम्ही स्टार्टअप इंडिया या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही तुमचा स्टार्टअप रजिस्टर करू शकता. इथे युजफुल लिंक्स देखील आहेत. अबाउटमध्ये जाऊन तुम्ही त्या स्टार्टअपबद्दल काय आहे त्याआधी मी बोललेलं होतं त्याचप्रमाणे आहे. इथे तुम्ही लँग्वेज देखील चेंज करू शकता. तुम्हाला जर मराठी हवे असेल तर मराठीही घेऊ शकता. आत्ता मला इंग्लिश हवे आहे. इथे लॉग इन आहे, रजिस्टर आहे. पहिल्यांदा तुम्हाला लॉग इन आहे, रजिस्ट्रेशन करावे लागेल. नंतर तुम्ही लॉग इन करून DPIIT रिकग्नायझेशन वरती फॉर्म भरू शकता. इथे त्यांच्या स्टार्टअप इंडियाच्या वेबसाईट लिंक्डइनवरती पण आहे अवेलेबल, ट्विटरवरती आहे, फेसबुक, इंस्टाग्राम. आणि हा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या युवा मराठी उद्योजक 01.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.